नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यात वाळू चोरांचा धुमाकूळ। डोंजा मोगाव रस्त्यावर वाळू चोरीचा ट्रक पकडला। वाळू चोरांचे धाबे दणाणले। तहसीलदार स्वतः कारवाई सहभागी। सोमवारी कपिलापुरी येथे राजरोसपणे भर दिवसा वाळू चोरी। वाळू चोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी। खड्डे व वाळू साठ्यावर कारवाई करण्याची मागणी। महसूल विभागाच्या कारवाईकडे तालुक्याचं लक्ष। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागानं रविवार दिनांक 28 जून रोजी रात्री मोठी कारवाई करत डोंजा मुगाव रस्त्यावर वाळूनं भरलेला ट्रक पकडला आहे। यामुळे वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत। या कारवाईत देऊळगाव येथील विकास गाढवे यांच्या मालकीचा ट्रक पकडण्यात आला असून ट्रक ताब्यात घेण्यात आला असून या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। विशेष म्हणजे या धडक कारवाईत तहसीलदार स्वतः महसूल पथकासह उपस्थित होते। रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। ट्रकचा चालक भीमराव माने असल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे। महसूल विभागाने ट्रकचा पंचनामा केला आहे। पंचनाम्यानुसार ट्रकमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याचं आढळून आलंय। त्यानंतर संबंधित ट्रक ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तर सोमवार दिनांक 29 जून रोजी कपिलापुरी येथे भर दिवसा राजरोसपणे वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाली आहे। वाळू चोरावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।